श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. ठकवोनिया दाशरथी हारून नेईल सीता सती. येणे क्रोधे कश्यपी मूर्ती थोर विपत्ती भोगावी. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सद्गुरू दासतो. कविकर्त्यांनी गणेशाची या ठिकाणी स्तुती स्तवन करून आपल्या असणाऱ्या सद्गुरूला नमन करून या असणाऱ्या अध्याय या ठिकाणी सुरुवात केली गेली. या ठिकाणी असणार पूर्व अनुसंधान अशा प्रकारचा आहे. हा असणारा रावण या बळीच्या नगरीमध्ये पाताळामध्ये गेलेला आहे. त्या ठिकाणी तो अडकला गेलेला आहे. तिथं असणारा जो वामन या ठिकाणी असणारा बळीचा सेवक म्हणून या ठिकाणी जो राहतोय, हा असणारा विष्णूचा अवतार. त्या ठिकाणी त्यानं भविष्य जाणले गेलेलं आहे की पुढच्या अवतारामध्ये, या प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये हा प्रभू रामचंद्राला फसवणार आहे आणि त्यांची असणारी जी पत्नी आहे, जी सती सीता माता आहे, त्यांना तो या ठिकाणी फसवून पळवून नेणार आहे. याचा असणारा राग या असणाऱ्या वामनांना आले गेलेला आहे. आणि म्हणून आता या रावणाला आपण या ठिकाणी त्रास द्यावा, त्याला त्याचा असणार जे काही भोग आहे ते भोग या ठिकाणी त्याला भोगायला हवेत. आणि म्हणून वामन महाराज या ठिकाणी असणाऱ्या रावणाला त्रास देत आहेत म्हणून कविकर्ते सांगतायत. वामना ते ठकवून अदृश्य गती करी गमन. पळून जाता दशानन पुढे वामन देखिला. या असणाऱ्या रावणाला त्या ठिकाणी पाताळामध्ये अडवून धरले गेलेला आहे. तो असणाऱ्या बळीराजाबरोबर तो युद्ध करण्यासाठी आले गेलेला होता, परंतु त्याची या ठिकाणी केविलवाणी अवस्था या ठिकाणी केली गेली. ठिकाणी त्याला मुठभर चण खाण्यासाठी घोड्याच्या लिदी आपल्या डोक्यावरती पाठीत भरून उचलून टाकाव्या लागतात. अशा प्रकारचा त्रास त्याला सहन करावा लागतोय. आणि म्हणून या ठिकाणी रावणानं ठरवलं गेलं की काहीतरी करून इथून या ठिकाणी पळून जायचंय. आणि म्हणून वामनाचा डोळा या ठिकाणी चुकवून, नजर चुकवून या ठिकाणी तो पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. या असणाऱ्या 10 दिशांना तो या ठिकाणी असणारा जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु जरी तो या ठिकाणी पळून जात असेल तरी सुद्धा पुढे या ठिकाणी असणाऱ्या वामनाला त्यांनी पाहिलेला आहे. बेने पळे लंकापती सवेची चाले पाताळ गती. दरदारक कुजट मूर्ती देखोणी परिती करीतसे. या असणाऱ्या रावणाला या ठिकाणी भीती वाटू लागली गेलेली आहे. आता आपलं काय खरं नाही त्याने या ठिकाणी ओळखलं गेलेलं आहे. आता पळून जावं, आणि म्हणून तो असणाऱ्या 10 दिशाला या ठिकाणी तो पळतो आहे. जरी या ठिकाणी तो पळत असेल, पाताळामधून या ठिकाणी असणारे 7 पाताळ या ठिकाणी आहेत. अतळ, वितळ, सुतळ वगैरे अशा प्रकारच्या असणाऱ्या पाताळामध्ये या ठिकाणी तो पळत असताना अचानकपणे या ठिकाणी वामन म्हणजे असणारे लहान मूर्ती, या ठिकाणी उंची कमी आहे, बुटका असणारा हा वामन त्या ठिकाणी तात्काळ त्या रावणाला अडवत आहे आणि रावणाला अडवून पुन्हा परत या ठिकाणी असणाऱ्या नगरामध्ये आणून सोडत आहेत. अशा प्रकारे रावणाची अवस्था या वामनाने केलेली आहे. बोला. रावण म्हणे जी वामना मज सोडून द्यावे जीवदाना. येरू म्हणे राजाज्ञा विन रावरंका निर्गम नाही. मग या ठिकाणी असणारा रावणाची अशी अवस्था झाली गेली की ज्यावेळेस पळून जावं, वामनानं धरावं या ठिकाणी आणि पुन्हा परत आणून या ठिकाणी सोडावं, हे सारखं घडायला लागल्यावर रावण या ठिकाणी व्याकुळ झाला गेलेला आहे. तो वामनाजवळ या ठिकाणी असणाऱ्या विनंत्या करू लागले गेलेला आहे की हे असणारे वामन देवा, मला तुम्ही सोडून द्यावं, मला जीवदान द्यावं, की मला माझ्या असणाऱ्या नगरीमध्ये या ठिकाणी परत जायचंय. त्यावेळेस असणाऱ्या वामनाने सांगितलं गेलं की मला राजाची आज्ञा या ठिकाणी अशा प्रकारची आहे की राजाच्या आज्ञेशिवाय या असणाऱ्या राज्यामध्ये कोणी येऊ शकत नाही आणि राज्यामध्ये आलेल्याला परत जाता येत नाही. अशा प्रकारची राजाज्ञा आहे आणि ही राजाज्ञा मी मोडू शकत नाही आणि म्हणून तुला मला या ठिकाणी सोडता येत नाही, वामन या ठिकाणी असणाऱ्या रावणाला म्हणत आहे. पळो जाता दशा दिशी
तेथेही व्यापकत्व वामनासी, देखोनी रावण ती भयेसी, खेचर गतीसी चालेना. रावणाला तर या ठिकाणी पाताळातून निघून पळून जायचं आहे. मग या ठिकाणी असणाऱ्या 10 दिशा सांगितल्या गेल्या आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य आणि ऊर्ध्व आणि अधो. या 10ही दिशांनी त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला गेला. कुठून या ठिकाणी वाट भेटते का? पळून जात असताना लगेचच वामन समोर या ठिकाणी असणार लगेचच उभा राहत आहेत, त्याला धरून या ठिकाणी असणार आणत आहेत. आणि अशा प्रकारची असणारी अवस्था या ठिकाणी झाली गेलेली आहे की जणू काय या वामनानं सगळ्या दिशा या ठिकाणी व्यापल्या गेलेल्या आहेत. तर या ठिकाणी पूर्वीच असणारा हा कथानकच अशा प्रकारचा की 3 पावलामध्ये या वामनानं या ठिकाणी असणारे जे काही संपूर्ण विश्व व्यापलं गेलं होतं, म्हणजे विश्वस्वरूप दर्शन या ठिकाणी त्या असणाऱ्या बळीराजाला त्या ठिकाणी दिलं होतं. एका पावलामध्ये पृथ्वी व्यापली गेली, एका पावलामध्ये आकाश या ठिकाणी व्यापलं गेलं, तिसरा पाऊल ठेवायला जागा नव्हती आणि म्हणून त्या बळीच्या डोक्यावरती या ठिकाणी असणारा आपला तिसरा पाय ठेवला गेला. अशा प्रकारचा असणारा व्यापकत्व वामन, आणि हा असणारा वामनापासून या रावणाची या ठिकाणी सुटका नाही. त्यानं या ठिकाणी असणाऱ्या खेचर गतीनं म्हणजे या ठिकाणी आकाशमार्गे या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला गेला, तरीही संपूर्ण विश्वव्यापक अशा प्रकारचा हा भगवान विष्णू परमात्मा या ठिकाणी वामन अवतारामध्ये या ठिकाणी आहेत. आणि म्हणून त्या रावणाचं काहीही चालेन असं झाले गेलेलं आहे. बोला. जैसा दारिद्र्याचा उदिम, फळने दिक्लेश परम, पापिया मुखी श्रीराम नये जैसा कल्पांती. या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी दृष्टांत दिला गेलेला आहे. एखादा असणारा दरिद्री या ठिकाणी असावा आणि मग त्या ठिकाणी त्याचा असणारा उदयम काळ या ठिकाणी यावा की त्या ठिकाणी त्याने काही केलं तरी त्याला त्या ठिकाणी यश येत नाही, त्याला फळ मिळत नाही. कितीही या ठिकाणी कष्ट केले गेले तरी त्याला त्या ठिकाणी असणारा पैसा अडका या ठिकाणी मिळत नाही. अशा प्रकारची अवस्था दरिद्र्याच्या या ठिकाणी झालेली असते. म्हणजे या ठिकाणी बुडत्याचा पाय या ठिकाणी जसा खोला जातो तशी अवस्था झालेली असते. किंवा एखादा पापी मनुष्य असावा आणि कितीही पापी मनुष्याला सांगितलं तुझ्या हातून पाप घडताय, असं चांगलं कर्म कर, या ठिकाणी असणारा नामाचा महिमा अगाध अशा प्रकारचा आहे, प्रभू रामचंद्राचं नाव घे, तुझ्या हातून या ठिकाणी पुण्य कर्म घडेल, तरी सुद्धा त्याला या ठिकाणी या गोष्टी पटत नाहीत. त्याला या ठिकाणी आपलं हे जे काही पाप आहे हे पापच सर्वस्व अशा प्रकारे वाटत असतं, त्याला ते या ठिकाणी असणं समजून घ्यायचं नसतं. अशा प्रकारची असणारी अवस्था जशी होते त्या प्रकारे कविकर्ते सांगताय. अशुचिया जैसा जप, कुलहीना जैसे तप, निंदकासी जैसे पाप, फळने दी पुण्याचे. या ठिकाणी कविकर्ते पुढे दृष्टांत देत आहेत की एखादा अशुद्ध अशा प्रकारचा असणारा मनुष्य या ठिकाणी असावा, त्यानं जप करण्यासाठी बसावं आणि अशुद्धामध्ये जर या ठिकाणी जप करत असेल तर त्याचं चांगलं फळ या ठिकाणी मिळत नाही. एखादा असणारा कुलहीन मनुष्य असावा, कुलहीन या ठिकाणी असणारा मनुष्य असावा, म्हणजे त्याला कुळाचा पत्ता या ठिकाणी नाही, अशा प्रकारचा या ठिकाणी एखादा जारक या ठिकाणी असणारा मनुष्य असावा, त्यानं तपश्रेयाला बसावं, तपश्रेया करावी, त्यालाही या ठिकाणी तपाचं फळ मिळत नसतंय. किंवा एखादा असणारा आपल्या शेजारी कुठे पाजारी या ठिकाणी निंदक असतो, मग जो निंदा करत असतो त्याला या ठिकाणी त्याच्या हातून या ठिकाणी पाप या ठिकाणी घडत असतं, निंदकाला कधीही पुण्य या ठिकाणी मिळत नाही. आणि अशा प्रकारे या ठिकाणी ही जशी कृत्य करणारी माणसं असतात तशी अवस्था या रावणाची आहे. आणि म्हणून पुण्याचं फळ त्यांना जसं मिळत नाही त्या प्रकारे तैसे झाले दशानना, सायास वृत्त गेले जाना, पुढे क्षुदेने केला दिन वाना, भीक रावणा लाविली. आणि अशा प्रकारे या ठिकाणी पापी माणसाला या ठिकाणी कधीही पुण्याचं फळ मिळत नाही, तशी अवस्था या रावणाची या ठिकाणी झाली गेलेली आहे. रावणानं या ठिकाणी काहीही करायचं म्हणलं गेलं, कसंही या ठिकाणी पळून जायचं म्हणलं गेलं तरी सुद्धा त्याला या ठिकाणी त्याचे जे सगळे प्रयत्न आहेत ते प्रयत्न वाया गेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पुढे या ठिकाणी असणारी अशी अवस्था झाली की त्याला अन्न पाणी खायला कोण या ठिकाणी देत नाही आणि भुकेनं तो या ठिकाणी व्याकुळ झाला गेलेला आहे. अतिशय दीनवाणी अवस्था त्याच्या ठिकाणी झाली गेलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या भिकेला लावलं गेलं. एवढा मोठा असणारा श्रीमंत राहून एवढी मोठी तपस्या या ठिकाणी त्यांनी केली गेली, 10,000 वर्ष या ठिकाणी खडतर तपस्या केली गेली. आणि मग तरी सुद्धा या रावणाला त्याच्या कर्मगतीमुळं त्याची असणारी जी अवस्था आहे ती अवस्था भिकेला लावल्यासारखी झाली गेलेली आहे. नगर स्त्रिया शिकारी विनंती, मी सुत कातीन बहुता हस्ती, 10 राट 10
निश्चिती करावी. मग भीक मागून या ठिकाणी असं रावणाचं पोट भरत नाही. त्याला वाटलं गेलं काहीतरी काम करावं, थोडंफार काम केलं तर आपल्या पोटाला 4 घास या ठिकाणी मिळतील. आणि म्हणून गावामध्ये फिरत असताना या ठिकाणी सूत कातणाऱ्या ज्या गावातल्या बायका आहेत, म्हणजे पूर्वीच्या काळी हातावरती सूत काढायचं, ते सूत विणून त्याच्यापासून असणारे कपडे बनवले जायचे. आणि मग त्या असणाऱ्या पाताळामध्ये ज्या काही बायका या ठिकाणी सूत कातण्याचं काम करत होत्या, त्या बायकाजवळ या ठिकाणी रावण गेलेला आहे. आणि त्यांना म्हणू लागले गेलाय, तुम्ही 2 हातानच या ठिकाणी असणार अशा प्रकारे हातावरती सूत कातताय. मला या ठिकाणी 10 हात आहेत, मी 10 हातानं या ठिकाणी असणार तुमचं सूत कातून या ठिकाणी देईन, तुमचं काम करेन, आणि नंतर तुम्ही मला या ठिकाणी अन्न द्यावं. अशा प्रकारे स्त्रियांना तो विनवू लागलेला आहे. कापूस वेडीता दशानन, तोंड घसी पडला जान, मुखी सरक्या वरून तिला जा पावला. ज्याचं काम त्यांनाच या ठिकाणी करायचं असतं. एखादं काम जर नवीन आपल्याला सोपं वाटलं आणि ते करायला गेलो तर आपल्याला ते या ठिकाणी सहजासहजी जमत नाही. परंतु एखादा क्षुल्लक मनुष्य त्याच्या रोजच्या हाताचं काम असलं तर तो सहजासहजी या ठिकाणी तो करत असतो. तशाच प्रकारे या ठिकाणी असणाऱ्या कापूस कातणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना ते सहज काम जमणार 10 हाताने या ठिकाणी असणारा रावण तो करू लागला गेलेला आहे. परंतु ते कापूस या ठिकाणी वेचत असताना तो रावण तोंडावरती या ठिकाणी पडला गेलेला आहे. आणि मग या ठिकाणी जे कातल्यानंतर सूत कातत असताना सरक्यामधून या ठिकाणी जो काय कापूस या ठिकाणी वेचल्यानंतर ज्या सरक्या शिल्लक राहिले असतात त्याच्यावरती त्याचं तोंड पडलंय, तोंडामध्ये या ठिकाणी असणाऱ्या सरक्या गेलेल्या आहेत. अशी अवस्था या रावणाची झालेली आहे. चुकोन या मुळीचा तंतू, कांतू बैसला लंका नाथू, निज धर्माचा मोडे चातू, स्त्रिया मारित टोलेवरी. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कुठं जायचंय हे या ठिकाणी प्रत्येकाला कळायला हवं. म्हणजे तशा प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला असायला हवं. आणि म्हणून अशा प्रकारचं जर ज्ञान या ठिकाणी नसेल तर अज्ञानाची अवस्था या रावणासारखी या ठिकाणी होते. आपला धर्म काय आहे, आपण आपल्या धर्माचं आचरण या ठिकाणी करायचं असतं. पूर्वीच्या काळी या ठिकाणी 4 वर्ण सांगितले होते. त्या 4ही वर्णांनी आपल्या स्वतःच्या धर्माचं आचरण या ठिकाणी करायचं असतं. ब्राह्मणांनी ब्रह्मविद्या या ठिकाणी हस्तगत करायची असते, ब्रह्मज्ञान या ठिकाणी सांगायचंय, ब्रह्म या ठिकाणी समजून घ्यायचंय. क्षत्रियांनी आपल्या असणाऱ्या राज्याचं रक्षण या ठिकाणी करायचंय. शूद्रांनी या ठिकाणी, अतिशूद्रांनी या ठिकाणी असणारे जे काही वेगवेगळे सेवा या ठिकाणी द्यायच्या असतात. अशा प्रकारचा असणारा चतुर्धर्म या ठिकाणी पूर्वीच्या काळी होता. परंतु या रावणानं क्षत्रिय असताना सुद्धा तो ब्राह्मण कुळामध्ये या ठिकाणी जन्मलेला, स्वतःचा धर्म या ठिकाणी मोडला गेला. आणि मग या ठिकाणी हे काम करत असताना अतिशय क्षुद्र अशा प्रकारचं काम करत असल्या गेल्यामुळं या ठिकाणी रावणाला ते जमीन असं झाले गेलेलं आहे. आणि रावणाच्या हातून या ठिकाणी असणारा तो सूत कातण्याचा जो चातू या ठिकाणी आहे, म्हणजे चरखा या ठिकाणी आहे, तो मोडला गेलेला आहे. मग तो निज धर्माचा अशा प्रकारचा असणारा हा चातू आहे. आणि मग हे ज्ञानी असणाऱ्या त्या स्त्रियांनी पाहिलं गेलं आणि त्या असणाऱ्या रावणाला टोले मारले गेले म्हणून सांगतायत. पुढे खंडेरायाच्या होऊनी श्वान, भुको लागला मागे अन्न, परिवेष्टित लहान सहान, मुली वेडून घेतला. मग काहीतरी काम करून या ठिकाणी पोट भरायचं म्हणून त्या ठिकाणी सूत कातायला गेला, ती चरखा या ठिकाणी मोडला गेला, त्याला या ठिकाणी सूत कातता आलं गेलं नाही, त्या सरक्या तोंडामध्ये या ठिकाणी गेल्या. अशा प्रकारची वाईट अवस्था झाली. त्या स्त्रियांनी त्या ठिकाणी वरती रावणाला मारलं गेलं. आता काय करायचं म्हणून रावण या ठिकाणी फिरू लागले गेले. आता काय करावं म्हणून तो कुत्र्यासारखं या ठिकाणी खंडोबाचं असणारं वाहन, तो जो श्वान आहे या ठिकाणी कुत्र्यासारखा तो या ठिकाणी भुंकू लागले गेलेला आहे. आणि तो भुंकत या ठिकाणी अन्न मागू लागले गेलेला आहे. परंतु गल्लीतली जशी लहान पोरं असतात, एखाद असणारी येड आलं की त्याला जसं दगड मारतात तशा प्रकारे असणाऱ्या लहान मुलांनी त्या ठिकाणी रावणाला वेढा घातला गेलेला आहे. 10 तोंडाचा असणारा एक प्राणी आला आणि ते कसा भुंकतोय हे बघण्यासाठी सगळ्या मुलांनी त्याला वेढा घातलेला आहे. कोणी टाकीती खापरे, म्हणती कोणी मरे, एक म्हणती मागे सरे, आपदा थोर पावला. मग या ठिकाणी असणाऱ्या लहान मुलांनी या ठिकाणी वेढा घातला गेलेला आहे. कोण त्याच्यावरती असणारे जे काही आपल्या गाडग्याची फुटलेली खापरं त्याच्या अंगावरती या ठिकाणी टाकतंय, कोण त्या ठिकाणी खापर मारून म्हणतंय मर मर या ठिकाणी एकदा जा. अशा प्रकारे म्हणते मागसर ही काहीतरी
हे आपल्यावरती आलेलं एखादं संकट ज्या ठिकाणी आपदा आपल्यावरती आली गेली, हे 10 तोंडाचं विचित्र या ठिकाणी प्राणी दिसतंय आणि ते कुत्र्यावने भुंकतंय, अशा प्रकारे असणारे लहान मुलं ते बोलू लागले म्हणून सांगतायत. पोटा लागिनाचे दारो दारी, विष हातनाच विनाना परी, जंबुक गर्द बसवरे करी, तुकडे घरोघरी मागत. मग या ठिकाणी कुत्र्यासारखं भुंकून या ठिकाणी अन्न मागतोय, तिथंही या ठिकाणी लहान पोरं या ठिकाणी दगड मारायला लागली, खापर मारायला लागली गेली. आणि म्हणून या ठिकाणी असणारा हा रावण या ठिकाणी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी, जो जठराग्नी या ठिकाणी पेटला गेलाय तो शांत करण्यासाठी, तो प्रत्येकाच्या घराच्या दारासमोर जाऊ लागला गेलेला आहे आणि तिथे हातवारे करून नाचवू लागले गेलेला आहे. आपले असणारे 20 हात वेगवेगळे असणारे अशा प्रकारे हातवारे करू लागले गेलेला आहे. एखादा असणारा कोल्हा या ठिकाणी त्यानं कोल्हे कुई करावी, दीर्घ अशा स्वरामध्ये त्या ठिकाणी त्यानं जसं या ठिकाणी कोल्ह्यानं ओरडावं, तशा प्रकारे तो या ठिकाणी ओरडून घरोघरी जाऊन भीक मागू लागले गेलेला आहे. ऐसी दशा रावणासी, हाक गेली पोलस्ती पासी, तेने एवणी वेगेसी पुत्र शुद्धी केली. अशा प्रकारची वाईट अवस्था या ठिकाणी रावणाची झाली गेलेली आहे. एकाच्या तोंडून दुसऱ्याला, दुसऱ्याच्या तोंडून तिसऱ्याला, अशा प्रकारे रावणाचा असणारा पिता पौलस्त्य ऋषीपाशी ही बातमी येऊन या ठिकाणी वेगानं समजली गेलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याला कळलं गेले की आपलं पोरग पाताळात गेले, बळीराजाच्या दरबारात गेलं, तिथं त्याची अशा नारील अतिशय बिकट अशा प्रकारची अवस्था, कुत्र्यापेक्षा वाईट अवस्था या ठिकाणी त्याची झाली गेलेली आहे. आणि म्हणून ही बातमी समजल्या गेल्यानंतर पौलस्त्य ऋषी आपल्या मुलाला म्हणजे रावणाला शोधत शोधत ते पाताळामध्ये आलेले आहेत. सोडवावया निज पुत्रासी, सुतळी प्रवेशे पोलस्ती ऋषी, एओनी बळीच्या नगरासी, पुत्र शुद्धीची करीत असे. आपल्या स्वतःच्या मुलाला म्हणजे रावणाला या ठिकाणी सोडवण्यासाठी पौलस्त्य ऋषी या ठिकाणी पाताळामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेले आहेत. ज्या ठिकाणी जो सुतळ नावाचं पाताळ आहे तिथे आले गेलेले आहेत, की ज्या ठिकाणी बळीचं नगर होतं, बळीच्या असणाऱ्या राज्यामध्ये ते आले गेलेले आहेत. आणि त्या बळीच्या राज्यामध्ये येऊन रावणाचा शोध या ठिकाणी करतायत, कविकर्ते सांगतायत. तव देखील दुरोणी दशानन, खंडेरायाच होऊन श्वान, भिक्षा श्रीराम. बोला बोला. तव देखील दुरोणी दशानन, खंडेरायाचा होऊन श्वान, भिक्षा मागे पोटा लागून, ऋषी लज्जा पावला. मग या ठिकाणी असणारा पौलस्त्य ऋषी त्या सुतळामध्ये या ठिकाणी म्हणजे त्या पाताळामध्ये सुतळ नावाचे आले गेलेले आहेत. त्यांनी पाहिलं गेलं की आपल्या असणाऱ्या पोटचा मुलगा या ठिकाणी 10,000 वर्ष तपश्चर्या केलेला, एवढं वीरगती प्राप्त झाले गेलेला, अमरत्व या ठिकाणी असणाऱ्या ब्रह्मदेवाकडून ज्यांना मागून घेतलं गेलं, खडतर अशा प्रकारची तपश्चर्या या ठिकाणी केली. 1000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपलं एक मुंडकं या ठिकाणी छटून तो आहुतीमध्ये यज्ञामध्ये या ठिकाणी आहुती म्हणून देत होता. असा असणारा आपला मुलगा या ठिकाणी खंडोबाचं असणारं वाहन या ठिकाणी कुत्रा होऊन या ठिकाणी असणाऱ्या भीक मागू लागले गेलेलं आहे, हे त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं गेलं. म्हणजे या ठिकाणी आपल्या मुलाची अशी वाईट अवस्था पाहिल्या गेल्यानंतर ऋषींनाही या ठिकाणी त्याची लाज वाटू लागली गेली, कविकर्ते म्हणतात. ऋषी जात बळी पासी, अति सन्माने पूजोणी त्यासी, पुसता झाला कोणीकडे ऋषी, आगमन झाले तुमचे. मग या ठिकाणी असणारे जे काही पौलस्त्य ऋषी आहेत त्या बळीराजाच्या नगरामध्ये आले गेलेले आहेत. रावणाला पाहिलं गेलं, त्याला ओळख न देता त्या बळीराजापाशी त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. बळीराजांना अतिशय सन्मानानं त्या ऋषींची, पौलस्त्य ऋषीची या ठिकाणी असणारी पूजा केली गेली. आणि त्यांना विचारलं गेलं अचानकपणे या ठिकाणी नगरामध्ये येण्याचं कारण काय, अशा प्रकारे त्या ठिकाणी ते विचारू लागलेले आहेत. सांभाळावया चकोरासी, निज मंडळ सांडीच्याशी, तैसे तुमचे आगमन ऋषी, दिन जनासी उद्धारावया. चकोर पक्षाचा सांभाळ करण्यासाठी आकाशामध्ये जसा या ठिकाणी चंद्र या ठिकाणी येत असतो आणि त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये चकोर पक्षी आपलं जीवन या ठिकाणी जगत असतात, तशाच प्रकारे हे ऋषीगण
या ठिकाणी असणारे तुमचा जो या ठिकाणी आहे, जे दीनजन या ठिकाणी आहेत, जे पापीजन या ठिकाणी आहेत, सर्व जनांचा उद्धार करण्यासाठी हे ऋषीश्वर तुम्ही या ठिकाणी असणारे पृथ्वी प्रदक्षिणा करत असता. या तिन्ही असणाऱ्या लोकांमध्ये तुमचा या ठिकाणी असणारा अशा प्रकारे प्रवास असतो. मग या ठिकाणी येण्याचं कारण काय आहे, अशा प्रकारे ते विचारत आहेत. आळसियावरी अनुग्रहार्थ उद्धारावया शिवजटेचे तीर्थ, तैसे तुमचे आगमन येथ कृपायुक्त आले ती. मग या ठिकाणी माझ्या असणाऱ्या नगरामध्ये या ठिकाणी कुणीही अशा प्रकारचं असणार जे काय पापी या ठिकाणी कोणी लोक नाहीत, तरी सुद्धा एखादा आळशी मनुष्य असावा, त्याला या ठिकाणी असणाऱ्या गंगेच्या तीर्थामध्ये कुठलंही स्नान या ठिकाणी करण्याची इच्छा नसावी, परंतु अचानकपणे असणारे गंगेचं तीर्थ त्या आळशाच्या डोक्यावरती मस्तकावरती या ठिकाणी पडावं आणि त्याचा या ठिकाणी उद्धार व्हावा, तशा प्रकारचं या ठिकाणी हे घडलं गेलेलं आहे. अचानकपणे तुमचं आगमन या ठिकाणी झालं गेलं, आमचा उद्धार या ठिकाणी झाला गेला आणि तुमचा असणारा कृपा आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी असणारा मिळतोय आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात की काय, बळीराजा या ठिकाणी असणाऱ्या पौलुस ऋषीने म्हणतायत. कोणे कार्या लागी ऋषी, तुम्ही आले तिया ठायासी, एरू म्हणे त्वरावनासी, कोंडोनी राखिले. आणि जरी या ठिकाणी अनायास अनाहूतपणे या ठिकाणी जरी तुमचा कृपा आशीर्वाद आम्हाला मिळत असेल, तरी सुद्धा या ठिकाणी विनाकारण तुम्ही आमच्या नगरामध्ये येणार नाहीत. म्हणून या ठिकाणी हे असणारे ऋषी महाराज, तुम्ही कोणत्या कामानं, कशासाठी, काय काम घेऊन आलेला आहात, या इथं येण्याचं तुमचं कारण काय, असं यावेळी विचारलं गेलं. त्यावेळेस या ठिकाणी पौलुस ऋषींनी सांगितलं गेलं की माझा असणारा जो मुलगा या ठिकाणी आहे, जो रावण या ठिकाणी आहे, त्याला तू कोंडून का ठेवलं गेलं, या नगरामध्ये का अडकवलं गेलं, असं या ठिकाणी म्हणत आहेत. सुतळादी पातीने वाहिली आन, म्हणे माझ्या नगरी बंदीवान, नाही रोग उपद्रव जाण, दरिद्रपण असेना. मग इथं असणाऱ्या सुतळ पाताळाचा जो या ठिकाणी असणारा राजा या ठिकाणी आहे, तो बळीराजाने या ठिकाणी सांगितलं गेलं, मी शपथ घेऊन या ठिकाणी सांगतोय की माझ्या नगरामध्ये, माझ्या राज्यामध्ये कुणीही या ठिकाणी बंदीवान नाही, कोणताही रोग या ठिकाणी नाही, कुठलाही उपद्रव माझ्या जनतेला या ठिकाणी नाही, माझ्या राज्यामध्ये कसलंही दरिद्र्य पण या ठिकाणी नाही, आणि तरी सुद्धा तुमच्या मुलाला या ठिकाणी कोणला या ठिकाणी असे बंदीवान ठेवलंय असं म्हणताय, हे काय मला पटत नाही, असं या ठिकाणी बळीराजा म्हणताय. कोणे ठाई कोणे नगरी, कोणी राखीला दश शिरी, शोधोणी आणाये अवसारी, सन्माने करी सोडीन. मग या ठिकाणी त्याचा पत्ता या ठिकाणी नेमका काय आहे, कोणत्या नसणाऱ्या नगरामध्ये म्हणजे गावामध्ये कोणी या ठिकाणी त्याला कोंडून ठेवला गेलेला आहे की जो मुलगा तुमचा 10 शिरांचा म्हणजे असणारा रावण, ज्यानं कोणी या ठिकाणी असणारा ठेवलेला असेल, त्याला शोधून आणा, त्याचा सन्मान करून त्याची सोडवणूक मी करतो, बळीराजा त्या ठिकाणी पौलुस ऋषींना म्हणतायत. पाहू जाता पोलस्ती मुनी, लिदीच्या पाट्या माथा घेऊनी, तुकडे खात चाले मेदिनी, येता दुरोणी देखिला. आणि मग अशा प्रकारे पौलुस ऋषी त्या रावणाचा शोध घेत या ठिकाणी नगरामध्ये या ठिकाणी आले गेलेले आहेत. तर समोर या ठिकाणी असणारा रावण आपल्या 10 असणाऱ्या डोक्यावरती लिदीच्या पाट्या घेऊन, हातामध्ये असणारे जे काही चणे असतील किंवा असणारे भाकरीचे तुकडे या ठिकाणी असतील, तो खात खात जमिनीवरून आपला चालत येताना या पौलुस ऋषींनी पाहिलेला आहे. पोलस्ती देखता पोलस्ती नंदन, भुंकीनला होणी श्वान, पुढे चाले तव दर्शन, पितया देखोण लाजला. या असणाऱ्या रावणानं पौलुस ऋषींनी पुढे येताना या ठिकाणी पाहिलं गेलं, तो अतिशय भुकेला गेलेला होता. अगदी या ठिकाणी असणाऱ्या कुत्र्याला भाकरीचे तुकडे टाकल्यावर जसं ह्याव करते म्हणजे असणाऱ्या लगेचच त्या ठिकाणी खाण्याचा प्रयत्न करत खात असतं, तशा प्रकारची अवस्था त्या रावणाची झाली गेलेली आहे. मग या ठिकाणी असणाऱ्या आपल्या पित्याला त्या रावणाने पाहिलं गेलेलं आहे. रावणालाही या ठिकाणी असणाऱ्या लाज वाटली गेलेली आहे. पुढे काय म्हणतायत, ब्रह्मसूत म्हणे निजतनया, एवढ्या आपदा भोगावया, राखिले असे काय राया, जाऊन
बळीराज. मग या ठिकाणी ब्रह्मसूत असणारे हे पौलस्त्य ऋषी आपल्या असणाऱ्या रावणाला, मुलाला म्हणजे असणाऱ्या रावणाला या ठिकाणी म्हणत आहेत की या ठिकाणी एवढं कष्ट तुला एवढं या ठिकाणी भोगावे लागतात, एवढे त्रास या ठिकाणी तुला भोगावा लागतोय, याचं कारण काय, तो असं काय या ठिकाणी कृत्य केलं गेलं, काय काम या ठिकाणी केलं गेलं की या नगरीचा असणारा, या सुतळ नावाच्या पातळाचा असणारा हा जो राजा आहे बळीराजा, त्यानं तुला या ठिकाणी कोंडून ठेवलं, बंदिवासामध्ये ठेवलं गेलं, आज त्याचं असणारं मूळ कारण काय आहे ते विचारू लागलेले आहेत. कोंडोनी राखिले वामने, ऐसे बोलता दशानने. मग काय केले पोलस्तीने, सावधान म्हणे अवधारा. या ठिकाणी असणाऱ्या बळीराजानं या ठिकाणी मला कोंडून ठेवलं गेलेलं आहे, तर इथं असणारा जो एक बुटका या ठिकाणी सेवक त्या बळीराजाचा आहे, त्या वामनानं मला या ठिकाणी कोंडून ठेवलं गेलेलं आहे, असं ज्यावेळेस रावणानं या ठिकाणी सांगितलं गेलं, त्यावेळेस पौलस्त्य ऋषींनी ऐकल्यानंतर ते पुढे या ठिकाणी काय कृत्य करतायत, आपण असणारे सर्व ज्ञानी श्रोतेगण सावध चित्तानं लक्षपूर्वक या ठिकाणी ऐकावं, कविकर्ते म्हणतायत. करी धरोणी दचचिर, पोलस्ती ओणी वामना समोर. आज्ञा द्यावी हा लंकेश्वर, निज राज्यास जाईल. आणि मग या असणाऱ्या रावणाच्या हाताला या ठिकाणी पौलस्त्य ऋषींनी धरलं गेलेलं आहे. पौलस्त्य ऋषी त्या रावणाला घेऊन वामनाच्या समोर या ठिकाणी आले गेलेले आहेत, आणि वामनानंच या ठिकाणी असणाऱ्या रावणाला अडवलं गेलं, आणि म्हणून या असणाऱ्या रावणाला घेऊन या ठिकाणी त्याच्या राज्यामध्ये जाऊ दे, अशा प्रकारची विनवणी पौलस्त्य ऋषी त्या असणाऱ्या वामनांच्या समोर करू लागलेले आहेत. पोलस्ती देखोनी वामन, घातले साष्टांग लोटांगण. मस्तकी वंदोनिया चरण, धर्म वचन अनुवादे. मग या ठिकाणी असणाऱ्या पौलस्त्य ऋषींना वामनाने या ठिकाणी पाहिलं गेलं. अतिशय महान अशा प्रकारचे असणारे हे पौलस्त्य ऋषी की जे ब्रह्मदेवाचा या ठिकाणी असणारे ते मुलगा आहेत, त्यांना पाहिलं गेलं साष्टांग अशा प्रकारचं लोटांगण या असणाऱ्या वामनाने घातलं गेलं. त्यांच्या असणाऱ्या पायावरती आपलं डोकं या ठिकाणी ठेवलं गेलं, आणि जे धर्मवचन या ठिकाणी जे बळीराजाला या ठिकाणी दिलं गेलेलं आहे, ते जे धर्मवचन पुढे या ठिकाणी ऐका, कविकर्ते म्हणतायत. बळीरायाचा मी सेवक, द्वारपाळ द्वार रक्षक. आज्ञे वेगळे राव रंक, एका एक जाऊ नेंदी. मग त्या ठिकाणी हे धर्मवचन तर कोणत्या प्रकारचं आहे, हे ऋषी महाराज या ठिकाणी असणाऱ्या बळीराजाचा मी एक सेवक या ठिकाणी आहे. माझं काम काय आहे तर द्वारपाल आणि द्वार रक्षक, म्हणजे या नगराच्या दाराजवळ या ठिकाणी मी या ठिकाणी राहतो आहे, आणि तिथं त्याचं रक्षण या ठिकाणी करतोय. राजाच्या किंवा मालकाच्या आज्ञेशिवाय या ठिकाणी कोणताही भिकारी असू द्या, अगर दुसरा राजा या ठिकाणी असू द्या, त्याला या ठिकाणी असणाऱ्या नगरामध्ये या ठिकाणी जाऊ द्यायचं नाही, किंवा नगरामध्ये आल्यानंतर माझ्या असणाऱ्या राजाच्या आज्ञेशिवाय म्हणजे बळीराजाच्या आज्ञेशिवाय मी कोणालाही जाऊ देत नाही. अशा प्रकारचं माझं हे धर्मवचन आहे की जे मी बळीराजाला या ठिकाणी दिलं गेलेलं आहे, अशा प्रकारे वामन महाराज या ठिकाणी सांगतायत. राजाज्ञा घेतल्यावरी, अवश्य न्यावाजी बाहेरी. रोकडे सुटकेची एका पारी, निर्गमन व्हावया. मग या ठिकाणी वामनाने सांगितलं गेलं, माझं काय नाही बाबा म्हणले, त्या राजाची आज्ञा आणली गेली की या ठिकाणी लगेचच मी त्याला बाहेर जाऊ देणार आहे, माझी काही या ठिकाणी एक अडकाठी त्याच्यासाठी नाही, आणि म्हणून राजा आज्ञा घेतल्याशिवाय या असणाऱ्या रावणाला तुम्ही या ठिकाणी असणारे सोडू घेऊन जाऊ शकत नाही. आणि मग या ठिकाणी फक्त त्या असणाऱ्या बळीराजाची आज्ञा या ठिकाणी घ्यायची आहे, आणि मग ही आज्ञा घेतल्याशिवाय इथं आत बाहेर या ठिकाणी करता येत नाही, आणि जर कोण करत असेल तर त्याला अडवायचं माझं काम आहे, आणि म्हणून मी रावणाला अडवतोय. राजाची जर आज्ञा असेल तर मी त्याला सोडण्यासाठी तयार आहे, असं या ठिकाणी वामनानं पौलस्त्य ऋषींना सांगितलं. मुनी म्हणे कैसे चिन्हा, आनंदे सांगावे वामना. पंचक दोष शिराव पाना, आणि मुंडना खंडमीशा. मग या ठिकाणी असणाऱ्या पौलस्त्य ऋषींनी या ठिकाणी विचारलं गेलं, बर बाबा म्हणले याचं असणारं चिन्ह या ठिकाणी काय आहे. जर या ठिकाणी असणाऱ्या राजाच्या आज्ञेशिवाय जर मला या ठिकाणी तुला जर याला सोडून न्यायचं असेल तर या ठिकाणी काय करावं लागेल. तर त्यावेळेस या ठिकाणी असणाऱ्या वामनानं सांगितलं गेलं की याची जी 10 या ठिकाणी शिरा आहेत,
ती 10 शिर म्हणजे 10 डोकी या ठिकाणी त्याच्या डोक्यावरचे केस सगळे या ठिकाणी काढून टाकायचे, त्याचं मुंडन या ठिकाणी करायचं आहे आणि त्याच्या असणाऱ्या ज्या मिशा आहेत त्या मिशा या ठिकाणी त्याच्या खंड मिशा करायच्या आहेत, म्हणजे एक मिशी काढायची आणि एक मिशी ठेवायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी याचं करावं लागेल, वामन महाराज म्हणतायत. श्याम करोनिया वदन दशनासिकी कवड्या बांधून मुखी श्वेत पितले पण याचे निर्गमन मुनी राजा. मग या ठिकाणी त्याचं असणार जे काय तोंड या ठिकाणी आहे, त्याचं तोंड या ठिकाणी काळं करावं लागणार आहे. त्याची जी 10 तोंडाची 10 नाक या ठिकाणी, त्या नाकाला 10 कवड्या या ठिकाणी बांधाव्या लागणार आहेत. त्याच्या असणाऱ्या तोंडावरती या ठिकाणी पिवळे आणि पांढरे या ठिकाणी अशा प्रकारचे पट्टे या ठिकाणी ओढावे लागणार आहेत. आणि अशा प्रकारची असणारी ही चिन्ह या ठिकाणी असणाऱ्या त्या बळीराजाचे आहेत, की ज्याला या ठिकाणी याच्यामधनं या असणाऱ्या नगरामधून सोडायचं आहे, म्हणजे निर्गमन करायचं आहे. ही चिन्ह त्या राज्याची या ठिकाणी आहेत, असं असणार वामन महाराज या ठिकाणी पौलस्त्य ऋषींना सांगतायत. स्वयंभूत नय म्हणे निज पुत्रासी तुझ नेईन राया पासी सन्मान देईल मुद्रिकेसी जावयासी रावणा. मग या ठिकाणी असणारे पौलस्त्य ऋषी या ठिकाणी आपल्या रावणाला या ठिकाणी म्हणतायत, काय ना म्हणले असं कुठं असतंय का, एवढं असणार जर अपमानित करून या ठिकाणी सोडायचं या ठिकाणी खून नसते. मी तुला त्या ठिकाणी असणाऱ्या बळीराजाजवळ या ठिकाणी घेऊन जातो आणि मग त्या असणाऱ्या राजाजवळ नेल्यानंतर तुला या ठिकाणी बळीराजा सन्मान देईल आणि सन्मानपूर्वक राजाची असणारी स्वतःची मुद्रिका या नगरामधून बाहेर जाण्यासाठी आपल्याला देतील आणि ती मुद्रिका या वामनाला दाखवून आपण सही सलामत बाहेर जाऊया, अशा प्रकारे पौलस्त्य ऋषी रावणाला म्हणतायत. एरु म्हणे अजी ताता मुखण दाखवी बळीस आता रायसी फसाणून देता दात घासी पडलो मी. मग रावणानं या ठिकाणी हे ऐकलं गेलं की असणारा रावण तर बळीराजाच्या समोर या ठिकाणी जात नव्हता, कारण तिथे असणारा जो काय खेळाचा फसा या ठिकाणी बळीराजाचा पडलेला होता आणि तो फसा तर उचलून त्या ठिकाणी असणाऱ्या बळीराजाला द्यायचा होता आणि तो फसा या ठिकाणी त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला, उचलण्याचा प्रयत्न केला, आपली ताकद पणाला लावली, परंतु तो काय फासा त्या ठिकाणी त्याला उचलला गेला नाही. नवे तो न उचलता तो असणाऱ्या तोंडावरती दातावरती या ठिकाणी असणारा पडला गेलेला होता आणि म्हणून हे असणारा साधा फसा मला त्या ठिकाणी त्या बळीराजाला देता आला गेला नाही. अशा प्रकारे मी अपमानित झालो गेलेलो आहे, तोंड कशी मी या ठिकाणी पडलो गेलेलो आहे. मग मी हे का असणार माझं काळं तोंड त्या असणाऱ्या बळीराजाला काय म्हणून दाखवू की मला तुझा फासा या ठिकाणी उचलता आला गेलेला नाही. अशा प्रकारे रावणाला वाटतंय. तो पौलस्त्य ऋषीने बोलत आहे. युद्ध आलो ती सत्राने माझ झालेला जिरवाने येथेची आता प्राण देणे परी नाही येणे बळीपासी. या असणाऱ्या पाताळामध्ये मी कशासाठी आले गेलेलो होतो, तर त्या असणाऱ्या बळी बरोबर मला युद्ध या ठिकाणी करायचं होतं. युद्धासाठी अतिशय महान ताकदीने या ठिकाणी आरडाओरडा करत गाजावाजा करत मी या ठिकाणी आले गेलो, परंतु माझी अवस्था काय झाली गेली तर मला या ठिकाणी लाजीरवाणं या ठिकाणी व्हावं लागलं गेलं. साधा त्या बळीराजाचा फासा या ठिकाणी मला उचलता आला गेला नाही. युद्ध करायची तर या ठिकाणी पुढची गोष्ट, युद्ध करण्यासाठी बळीराजाला मी या ठिकाणी अशा प्रकारे हाका मारत होतो, परंतु त्याचा साधा फासा मला उचलता आला गेला नसल्यामुळं माझी असणारी केविलवाणी अवस्था झाली गेलेली आहे. आणि एवढं लाजीरवाणं तोंड घेऊन मी पुन्हा असणाऱ्या बळीराजा समोर जायचं आणि मला तुझ्या नगरातून जाऊ दे असं या ठिकाणी म्हणायचं, म्हणजे एखाद्या बरोबर भांडण करायला जायचं आणि त्याच्या पुन्हा जाऊन पाया पडायचं, हे काय माझ्या बुद्धीला पटत नाही. एक वेळ माझा जीव गेला तरी चालेल, परंतु मी काय या ठिकाणी बळीराजापाशी येत नाही. रावण या ठिकाणी बोलत आहे. ऋषी म्हणे निषिधराज वपन येरु म्हणे कैचे राज लक्षण सुडका लागला ती दिन मुंडन केली या भय काय. मग या ठिकाणी असणारे हे पौलस्त्य ऋषी या ठिकाणी म्हणत आहेत की राजानं आपल्या असणाऱ्या डोक्यावरचं केस काढणं हे निषिद्ध अशा प्रकारचं आहे. ते राजाला या ठिकाणी शोभून दिसत नाही. त्यावेळेस रावण म्हणू लागला, कशाचं राजलक्षण, कशाचं काय, तर माझ्या जीवावर आले, मी या ठिकाणी असणारा माझं लाजेवर तोंड घेऊन मी असणाऱ्या बळीराजा समोर जाऊ शकत नाही. अतिशय दीनवाणी अवस्था माझी या ठिकाणी झाली गेली आहे. त्याच्यापेक्षा या लाजीरवाण्या असणाऱ्या तोंडानं त्या
असणाऱ्या बळी समोर जाण्यापेक्षा माझ्या डोक्याचे केस काढलेले त्याच्यात काय आलंय, त्याच्याची असणारी माझी मला या ठिकाणी भीती वाटायचं कारण काय आहे, त्या सगळ्यापेक्षा माझं मुंडन केलेलं बरं, असं रावण म्हणत आहे. जे जे होती बंदी निर्मुक्त, त्यासी पाहिजे प्रायचित. मज आज झाला सिंहस्थ, निषेधार्थ नवदावा. या असणाऱ्या बंधमुक्तीतून, या असणाऱ्या नगरातून मला बाहेर जाण्यासाठी मला या ठिकाणी हे जर प्रायचित्तच घ्यायचंय असं जर या ठिकाणी म्हणलं गेलं, तर आजचा हा सिंहस्थ पर्वकाळ चांगला या ठिकाणी म्हणलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी हा जो पर्वकाळ आहे याला निषेधार्ह या ठिकाणी, त्याला या ठिकाणी नावं नाही ठेवली गेली पाहिजेत. माझी सोडवणूक होती का नाही, मी या संकटामधून सुटतोय का नाही, आणि म्हणून बंध निर्मुक्त या ठिकाणी जर मी होत असेल तर याचं वाईट वाटण्याची काही गरज नाही, असं रावणाला वाटतंय. तो या ठिकाणी असणाऱ्या पौलुस ऋषींना म्हणत आहे. वामनापासी निर्मुक्ती, कदा नवे कल्पंती. माझे निभाग्य वपना कृती, बोलिला निर्मुक्ती वामन. मग या ठिकाणी असणाऱ्या सहजासहजी या ठिकाणी असणाऱ्या वामनापासून आपली या ठिकाणी मुक्ती होणार नाही. वामन काय या ठिकाणी सहजासहजी आपल्याला बाहेर सोडणार नाही. आणि या ठिकाणी मी पूर्वीच्या काळी कित्येक प्रयत्न करून या ठिकाणी पाहिलं गेलं तरी सुद्धा असणारा हा वामन या ठिकाणी मला धरून आणून पुन्हा नगरामध्ये सोडत होता. आणि मग म्हणून माझ्या भाग्यातच या ठिकाणी असणार जर हे डोक्याचं ओपन करायचंय, डोक्याची केस काढायचे जर लिहिलेलं गेलं असेल, आणि जर त्याच्यामुळं जर मला या ठिकाणी वामन जर या ठिकाणी सोडत असेल तर ते केलेलं चांगलं, मुंडन केलेलं चांगलं, असं मला वाटतं. असं रावण या ठिकाणी पौलुस ऋषींना म्हणत आहे. ऐसे बोलोणी दशवदन, खांडमिशा मस्तक वपन. काळे करुणिया वदन, आला आपण अति शीघ्र. अपमानित झालेला असणारा हा रावण त्या ठिकाणी कसलाही त्याने विचार या ठिकाणी केला गेलेला नाही. अपमानित झालेला असणारा बळीराजा समोर या ठिकाणी कशाला जायचं, आणि त्यानं ठरवलं गेलं आपलं असणारे 10 असणारी शिरा आहेत, त्याचा असणारे जे काही डोके आहेत ते असणारे भादरले गेलेले आहेत. सर्व केस डोक्यावर या ठिकाणी कापली गेली. या ठिकाणी खांडमिशा म्हणजे असणाऱ्या अर्ध्या मिशा या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी काढल्या गेलेल्या आहेत. आपलं असणारं तोंड या ठिकाणी काळं केलं गेलेलं आहे. आणि आपल्याला इथून सुटका होते, आणि असं म्हणून अति शीघ्र गतीनं अशा प्रकारची अवस्था करून तो रावण आले गेलेला आहे. देखोनी रावणाचे चिन्ह, लाजवित सकळ जन. गोमया पिंडी अभिषेकुन, दिदला सोडून वामने. आणि मग या ठिकाणी असणारं डोकं भादरलेलं, मिशा खांडल्या गेलेल्या, अतिशय तोंड काळ भंगार या ठिकाणी केलं गेलेलं, अशा प्रकारचं हे रावणाचं असणारं जे काही स्वरूप आहे त्या सगळ्या असणाऱ्या नगरातील लोकांसमोर या ठिकाणी असणार त्याची जवळजवळ धिंडच या ठिकाणी काढली गेली. सगळे असणारे जे काही लोकांमधून त्या ठिकाणी जात असताना त्याला लाजवलं गेलेलं आहे. अशा प्रकारचा असणारा, अपमानित केलेला असणारा रावण, त्याच्या अंगावरती डोक्यावरती या ठिकाणी असणारं जे काही गोमूत्र शिंपडलं गेलेलं आहे, आणि असा असणारा अपमानित करून रावण वामनानं सोडून दिला गेला, कविकर्ते सांगतायत. या परी पोलस्ती नंदना, पुष्पक विमानी आरोढोन. आक्रमिता चालीला. आणि अशा प्रकारे या ठिकाणी असणारा रावण, त्याची सुटका या ठिकाणी झाली गेली. ज्या पुष्पक विमानामध्ये बसून तो या असणाऱ्या बळीराजाच्या असणाऱ्या सुतळ पाताळामध्ये आला गेलेला होता, तिथून त्या ठिकाणी अपमानित झाला गेला. आपल्या विमानामध्ये या ठिकाणी तो बसला गेला, आणि आकाश मार्गे या ठिकाणी तो लंकेकडे निघाला गेला म्हणून सांगतायत. एका जनार्दना शरण, अगती सांगे बळीचे कथन. आता पुढील प्रसंगी जाण, सांगेला आपण घटोत्कव. आणि अशा प्रकारचा असणारा हा रावणाचा असणारा जो कथाभाग या ठिकाणी होता, या ठिकाणी असणारे जे अगस्ती महाराज या प्रभू रामचंद्राला या ठिकाणी असणारे हे सांगतायत
आणि अशी असणारी ही कथा या ठिकाणी असणारा सही समाप्त झाली गेलेली आहे. आणि ह्या पुढचा असणारा कथाभाग कविकर्ते पुढे या ठिकाणी पुढच्या अध्यायामध्ये सांगतील असं या ठिकाणी म्हणतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे उत्तरकांडे एका कार्तिकाया प्रेतराज दशानन युद्ध बळीराज नगरे रावण वपट विटंबन नाम सप्तविशमध्याय गोडा पुंडलिक वरदे श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.